नमस्कार, मी मंजिरी पहाडकर. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. यामध्ये आज आपण जो 7 डेज मिरॅकल बघतोय, यामध्ये आपला शेवटचा दिवस आहे आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पैसा. बघा, पैसा ही एक एनर्जी आहे. ही एनर्जी फ्लो व्हायला लागते. जर आपण पैसा बंद करून ठेवला किंवा आपण व्यवहार केले नाहीत तर आपल्याकडे पैसा येणार नाही. म्हणून पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की पैसा आला तरी त्याला धन्यवाद दिले पाहिजेत, गेला तरीही त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. कारण समजा आता आपण ब्लॉग घेतो तेव्हा कर्ज घेतो, आपण काय म्हणतो, कर्ज आहे. अरे पण ते जे तुम्ही घेतलं त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्या ब्लॉकमध्ये राहता, त्याचा बेनिफिट घेता, मग त्या बेनिफिटसाठी तुम्हाला त्या मनीला धन्यवाद देणं आहे. तर जेव्हा तुम्ही असे धन्यवाद देत नाही तेव्हा तुमचा पैशाचा फ्लो कमी होतो. आता पैशाचा फ्लो कमी होण्याची अनेक कारणं आहेत. तुम्ही कधी म्हणता पैसा असल्यावर माणूस बिघडतो, पैसेवाल्यांची नियत खराब असते, म्हणजे तुम्ही तुम्हालाच पैशासाठी लिमिटिंग बिलीफ घालता. आता हे लिमिटिंग बिलीफ वर्षानुवर्ष तुम्ही तयार करता, वर्षानुवर्ष ऐकता आणि मग ते तुमच्या मनात तयार होतात. तर आपण, पैसा ही हाय फ्रिक्वेन्सी आहे आणि आपली फ्रिक्वेन्सी लो आहे. तर आपण पैशासाठी ही फ्रिक्वेन्सी हाय करण्यासाठी आपण असं म्हणणार आहोत की EFT टॅपिंग करणार आहोत आणि आपली एनर्जी पैशाच्या एनर्जीशी मॅच करणार आहोत. हे एका दिवसात होणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल मी आज EFT केलं, उद्या माझ्याकडे पैशाचा ओघ येईल. असं नाही आहे, त्याला सातत्य पाहिजे. तर तुम्ही सतत हे जर EFT केलं तर नक्कीच तुमच्याकडे पैशाचा फ्लो वाढेल आणि वाढल्यानंतर नक्की सांगा. तर आपण सुरू करूया. एक डीप ब्रीथ घेऊया. 1, 2, 3. रोखून धरूया. 1, 2, 3. हळूवार सोडूया. 3, 2, 1. पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग करूया. परत एक दीर्घ श्वास घेऊया. 1, 2, 3. रोखून धरूया. 1, 2, 3. आता हळूवार सोडूया. 3, 2, 1. परत नॉर्मल ब्रीदिंग करूया. परत एक दीर्घ श्वास घेऊया. 1, 2, 3. रोखून धरूया. 1, 2, 3. आता सोडूया. 3, 2, 1. थोडा वेळ शांत बसा आणि अलगद डोळे उघडा आणि कराटे चॉक पॉईंटवरती आपण टॅप करणार आहोत. पहिले की माझ्याकडे जो पैसा आहे त्याची जी एनर्जी आहे ती आहे तशी मी स्वीकारते. मी पैशाला आत्तापर्यंत जी किंमत दिली नाही किंवा त्याला कमी लेखलं किंवा त्याबद्दल योग्य विचार केला नाही, ते मी स्वीकारते आणि माझ्या मनी फ्रिक्वेन्सीला मी अलाऊ करते की माझी मनी फ्रिक्वेन्सी हाय झालेली आहे. पैसा माझ्याकडे सहज सातत्याने सहज येत आहे. पैसा माझ्याकडे सातत्याने सहज येत आहे. पैसा माझ्याकडे सातत्याने येत आहे. आता आपण त्यामध्ये असलेली नकारात्मकता रिलीज करणार आहोत. टेम्पल पॉईंट रिलीज 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 अंगठा रिलीज 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 रिलीज. परत कराटे चॉम्प पॉईंटवर की आता माझी मनी फ्रिक्वेन्सी हाय झालेली आहे. त्यासाठी मी पैशाला म्हणते आरेगातो मनी, आरेगातो मनी, आरेगातो
मनी. एक दीर्घ श्वास घेतला, हळूवार सोडला आणि हृदयावर हात ठेवले आणि म्हटलं, थँक्यू EFT, थँक्यू मनी एनर्जी, थँक्यू आरेगातो मनी, आरेगातो मनी, आरेगातो मनी. थँक्यू.